साधनाचं गेल्या 4 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं। आज तिने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती। आज ती पहाटेच उठून सगळी कामे करत होती। जोपर्यंत तिची सासू आणि तिचा नवरा कार्तिक उठत नाही तोपर्यंत तिने निम्मा स्वयंपाक बनवून ठेवला होता। आज अक्षय तृतीया होती, त्यामुळे साधना हे सगळं बनवत होती। आज कार्तिकने पण त्याच्या स्वर्गवासी पहिल्या पत्नीसाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती। 12 वाजायच्या आतमध्ये तिला सगळं काही बनवून ठेवायचं होतं। या बाबतीत तिने आदल्या दिवशी सासूला सगळं काही सांगितलं होतं, कारण तिला वाटत होतं की इकडे सासरची पद्धत काही वेगळी असेल, त्यामुळे त्यांच्याप्रमाणे ती सगळं काही बनवत होते। कारण लग्न झाल्यावरचा हा तिचा पहिला सण होता, त्यामुळे तिला वाटत होतं की प्रत्येक घरी वेगवेगळ्या रीतिरिवाज असतात, त्यामुळे खात्री करून घेणं हे चांगलं आहे हे तिला वाटत होतं। सासूबाया अंघोळ करून लगेचच किचनमध्ये आल्या। सगळ्या घरात पुरणाचा घमघमाट सुटला होता। भजे, लाटे वडे, बेसनाच्या वड्या, आळूच्या पानाचे वडे, भात, आमटी, कढी आणि अजून भेंडी, कारले, गवार, काकडे याचे सुद्धा तिने तळून करून घेतले होते। सासूबाई हे सगळं पाहून खुश झाल्या। त्या आनंदाने साधनाला म्हणाल्या की, सुनबाई, मी काही तुझी मदत करू का ग? काम करत असलेल्या साधनाला सासूबाई म्हणाल्या। तेवढ्या तिथे मुले पण धावत आली। एक 7 वर्षाचा अर्जुन आणि 8 वर्षाची ओवी। साधना तोंडावर हसू घेत सासूबाईला म्हणाली की, नाही आई, सगळं झालं आहे, तुम्ही मुलांकडे लक्ष द्या, बाकीचे मी सर्व करते आणि इथेच थांबा, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते। आणि साधना चहा बनवू लागली। तिने थोड्या वेळाने दोन्ही पण मुलांसाठी दूध आणि सासूबाईसाठी चहा बनवला आणि त्यांना नेऊन दिला। तिने पाहिलं की हॉलमध्ये तिचा नवरा कार्तिक त्याच्या बायकोचा फोटो पुसत होता। फोटो पाहून साधनाच्या हृदयात एक कळ उमटले। त्यानंतर साधना काही न बोलता किचनमध्ये गेली आणि पोळ्या लाटू लागली। तासात सगळं काही बनवून डायनिंग टेबलवर आणून ठेवले आणि किचन कट्टा पण सगळा व्यवस्थित केला। देवघरात पूजा करून ठेवली होती। एका टेबलवर 2 फोटो मांडून त्याची पूजा सुरू केली होती आणि पुढे 2 नैवेद्याचे 2 ताट ठेवले जाणार होते। हे सगळं दृश्य पाहून साधनाचं मन भरून आलं। तिचे हातपाय थरथर कापू लागले। ती सासूबाईला म्हणाली की, आई, माझी तब्येत ठीक वाटत नाही, तुम्ही बाकीचे सर्व आवरतं का? सासूबाई काळजीने तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या की, काय झालं साधना, सर्व काही ठीक आहे ना? तुला ताप आला आहे का? ठीक आहे, तू आज लवकर उठली आहेस ना, त्यामुळे तुझी तब्येत खराब झाली असेल, तू जाऊन बेडरूममध्ये आराम कर। साधना बेडरूममध्ये गेली आणि तोंडावर हात ठेवून हमसून रडू लागली आणि म्हणाली की, मला माफ कर सारंग, मी हतबल आहे। मी आज अक्षय तृतीया असून सुद्धा मी तुला जेवणासाठी देऊ शकत नाही। तिच्या रडण्यामध्ये खळबळ सुरू होती। रडतच तिचं मन भूतकाळात गेलं। सुमारे 9 वर्षापूर्वी सारंग आणि तिचं लग्न झालं होतं। सारंग सरकारी नोकरीला होता। वर्षभराने ओवीचा पण जन्म झाला। सारंगचे वडील तो लहान होता तेव्हाच ते देवाघरी गेले होते। साधना, सारंग, त्याची आई आणि ओवी असं छोटंसं कुटुंब होतं। सगळे फार आनंदी होते। ओवी तर सारंगचा जीव की प्राण होती। एके दिवशी ओवीला कपडे आणण्यासाठी सारंग बाहेर निघाला होता। तोपर्यंत त्याची आई पण म्हणाली की, मी पण येते, जाता जाता मला तू देवळात सोड, मला मंदिरला जायचं आहे। सारंग म्हणाला, ठीक आहे आई, चल तू पण। सारंग साधनाला म्हणाला की, साधना, आम्ही दोघं तासाभरात लगेच येतो। ठीक आहे म्हणून साधनाने त्याला बाय केले, पण 2-3 तास झाले तरी पण ते दोघे पण अजून आले नव्हते। साधना आता त्यांची वाट पाहून थकली होती। साधनाने सारंग आणि तिच्या सासूला फोन लावला होता, पण ते दोघे पण फोन उचलत नव्हते। नंतर अर्ध्या तासाने एका नवीन नंबरवरून साधनाला फोन आला। तो फोन पोलिसांचा होता। पोलिसांनी जे काही सांगितलं ते ऐकून साधनाच्या पायाखालची जमीनच सरकली। ते म्हणाले की, तुम्ही सारंग पाटील आणि ममता पाटील यांची कोण आहात? साधना म्हणाली की, मी सारंग पाटील यांची बायको आणि ममता पाटील यांची सून आहे। पोलीस म्हणाले की, माफ करा,
परंतु सारंग पाटील आणि ममता पाटील या दोघांचा एक भयानक ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते जागीच ठार झाले आहेत. हे सर्व ऐकून साधनाचं मन सुन्न झालं. 5-6 वर्षातच साधना विधवा झाली होती. सारंग जाण्यापूर्वी जगण्यासाठी खूप सारा पैसा आणि सुखसुविधा सोडून गेला होता. एवढंच नाही तर विम्याचे 50 लाख रुपये सुद्धा तिला मिळाले होते. पण एवढं सगळं असून सुद्धा सारंगशिवाय तिला सुख काही भेटले नाही. स्वतःला मजबूत बनवून साधना आणि तिची 3 वर्षाची मुलगी या दोघीच राहत होत्या. साधना दरवर्षी सारंगचं वर्ष श्राद्ध, अक्षय तृतीया आणि सर्व पितृमोक्ष अमावस्या याला ती त्याचे पान वाढत होती. साधनाची आई नेहमी तिला सांगत होती की यामध्ये कशामुळे अडकत आहेस. उद्या जर तुझे दुसरे लग्न झाले तर तुला हे सगळं करता येणार नाही. पण साधना तिच्या म्हणण्यावर ठाम होती की मी दुसरं लग्न करणार नाही. आई, सारंग माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी सोडून गेला आहे आणि त्यांच्या जागी कामाला पण जॉईन झाले आहे आणि मी त्यांना कसं उपाशी ठेवणार आहे. आई, माझं मन दुसरं लग्न करण्यासाठी मानत नाही. आई म्हणाली, त्याची मुलगी आहे ओवी, ती करेल त्याचं श्राद्ध. हे सगळं ऐकून साधनाच्या डोळ्यातून अश्रू आले. साधना दुसऱ्या लग्नासाठी तयार होत नव्हती. तिचे आई वडील तिला खूप आग्रह करत होते की दुसरे लग्न कर म्हणून, कारण पुढे खूप आयुष्य पडले आहे. तुझं अजून खूप वय आहे, तू अशी एकटी कशी राहणार आहेस. अशा पद्धतीने रोज तिचे आई वडील तिला समजावत होते. पहिल्या लग्नाच्या वेळेस जेवढे तिला स्थळे आली नव्हती त्यापेक्षा जास्त तिला स्थळ आता येऊ लागले होते. कारण आता साधनाकडे मोठं घर, जमीन, बंगला, गाडी आणि पैसा होता. साधनाच्या मनात पण एक प्रश्न निर्माण होत होता की हे खरंच मला बायको बनवण्यासाठी, मला पाहण्यासाठी येत आहेत का, की माझ्या संपत्तीवर यांचा डोळा आहे. बहुतेक सगळे स्थळे तिच्या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवून होते. तिचं मन, भावना कोणाला समजून घ्यायच्या नव्हत्या. अशाच वेळी तिला कार्तिकचं स्थळ आले. त्याची बायको एका आजारपणात गेली होती. घरात 7 वर्षाचा मुलगा, अर्जुन आणि म्हातारी आई एवढेच होते. पहिल्याच भेटीत लहान अर्जुन पळतच साधनापाशी आला आणि तिला पटकन आई असा म्हणाला. क्षणातच साधनाचं मन थक्क झालं आणि अर्जुन पण कावऱ्या बावऱ्या झाला. अर्जुन गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागला. त्याला समजलं की साधना त्याची खरी आई नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख साधनाला स्पष्ट दिसले. त्या छोट्या जीवाच्या डोळ्यामध्ये आईसाठी ओढ, तीव्र हळवेपणा आणि अपूर्णतेची भावना तिला स्पष्ट दिसली. त्या क्षणीच तिने मनाशी ठरवलं आपण त्याची आई होणार आणि मग तिने निर्णय घेतला. थोड्याच दिवसात कार्तिक आणि साधनाचं लग्न झालं. हळूहळू दिवसाबरोबर अर्जुन साधनाला आई म्हणू लागला आणि ओवी कार्तिकला बाबा म्हणू लागली. आणि अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या वाटेवर असणारे साधना आणि कार्तिक एका स्थायिक जागी आल्याने एकमेकांचे आधारस्तंभ बनले. अर्जुन आणि ओवीसाठी ते दोघे पण त्यांचं दुःख विसरून नवीन जीवनाची सुरुवात करू लागले. पण आज अक्षय तृतीया होती. दरवर्षी ती सारंगसाठी नैवेद्य ठेवत होती, पण आज ती त्याला खाऊ घालू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या मनात अस्वस्थता दाटून आली होती. तिला विचार आला की कार्तिकला म्हणाव का की मला पण सारंगसाठी नैवेद्य ठेवायचा आहे. पण समाजाने लग्न झाल्यावर पहिल्या नवऱ्याचं श्राद्ध घालण्याची परमिशन दिली आहे का. मुलीलाच आपल्या आईवडिलांचे श्राद्ध घालण्याची परमिशन नाही, तर पहिल्या नवऱ्याचं श्राद्ध घालणं ही तर खूप लांबची गोष्ट आहे. जर मी कार्तिकला सारंगबद्दल काही म्हणाले तर त्याला हे वाटेल का की माझ्या मनात अजून पण सारंग आहे, त्यामुळे त्याला वाईट वाटेल का. कार्तिक दुसराच अर्थ काढेल का की त्याच्यासाठी माझ्या मनात काहीच प्रेम नाही. जर कार्तिक पहिल्या बायकोचं श्राद्ध घालू शकतो तर मी का नाही घालू शकत. का तसं की मी एक स्त्री आहे म्हणून. अशा प्रकारे तिच्या मनात प्रश्नाने थैमान घातले होते. इकडे साधनाच्या सासूने त्यांच्या पहिल्या सुनबाईपुढे आणि त्यांच्या नवऱ्यापुढे 2 पाने वाढली होती. तिथलं वातावरण शांत होतं, पण त्या शांत वातावरणात पण भावना बोलत होत्या.
अर्जुन आनंदाने ओवीला म्हणाला की हे बघ, ही माझी पहिली आई आहे आणि आज तिच्यासाठी जेवण वाढले आहे. ओवी म्हणाली, हो रे दादा, माझी आई पण माझ्या बाबासाठी असाच नैवेद्य ठेवत होती. पण यावेळेस माझे बाबा उपाशी राहतील का रे? कारण यावेळेस त्यांना कोणी नैवेद्य दिलाच नाही. अर्जुन ओवीला म्हणाला की तुझ्या बाबाला आई असेल ना, ती देईन त्यांना नैवेद्य. ओवी म्हणाली, नाही अर्जुन दादा, माझ्या बाबांना माझ्याशिवाय आणि आईशिवाय दुसरं कोणीच नाही. आजी पण त्यांच्यासोबतच निघून गेली. हे सगळं सांगताना ओवीला पण दुःख झालं होतं. त्या बहीण भावाचं संभाषण ऐकून कार्तिक आणि त्याची आई दोघे एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या हृदयात भावना दाटून आल्या. कार्तिकचा त्याच्या आईने अलगद हातात घेतला आणि त्याला म्हणाल्या, बाहेर चल. कार्तिकला समजले की यामुळे साधना अचानकच अपसेट झाली आहे. तिला समजून घेणे इतपत आता त्यांचं नातं घट्ट झालं होतं. आई कार्तिकला म्हणाली की अरे, साधना का एवढी अस्वस्थ का झाली आहे हे तुला कळाले का? जर तुला काही अडचण नसेल तर आपण ओवीच्या वडिलांसाठी सारंगसाठी एक पान वाढायचे का? कार्तिक लगेच म्हणाला, आई मला काहीच अडचण नाही. आई, जर अर्जुनच्या आईचं स्थान माझ्या मनात अजून अबाधित राहिलं आहे तर ते स्थान साधनाच्या मनामध्ये का असू शकत नाही? यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही. कार्तिक त्याच्या आईला म्हणाला की आई, तू ताट वाढून घे, तोपर्यंत मी कपाटातून सारंगचा गपचूप फोटो आणतो. कार्तिक खोलीमध्ये गेला तर तेव्हा साधना तिथे नव्हती. कदाचित बाथरूममध्ये गेली होती. त्याने लगेचच सारंगचा फोटो काढला. थोड्याच वेळात टेबलावर 3 जणांची पान वाढून ठेवली होती. थोड्या वेळाने कार्तिक खोलीमध्ये गेला आणि साधनाला म्हणाला की चल साधना, फोटोचा आपण नमस्कार करून आशीर्वाद घेऊ. डोळे पुसून तोंड धुवून साधना बाहेर आली. तिने टेबलावर 3 ताट वाढलेले पाहून आणि सारंगचा फोटो पाहून तिचं मन भरून आले. डोळ्यातून अश्रू आल्यामुळे तिचे शब्द तोंडातून फुटतच नव्हते. ती फक्त म्हणाली, आई धन्यवाद. कार्तिकच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की आपल्या माणसांना आपल्या मनात जपायचं असतं. तू आम्हा सगळ्यांना आपलं मानलंस, मग आम्ही तुझं मन, तुझ्या भावना जपायला नको का? जा, पूजा करून आणि नमस्कार कर. साधनाने अलगद हात जोडले. तिने सारंगच्या फोटोकडे पाहिले. तिला वाटले की फोटोमधून सारंग तिच्याकडे स्मित हास्य करून पाहत आहे. ओवी आनंदाने अर्जुनला म्हणाली की बघ दादा, आता माझे पण बाबा जेवण करणार आहेत, ते उपाशी राहणार नाहीत. ओवी कार्तिकला म्हणाली की बाबा, अर्जुनच्या आईसारखाच माझ्या बाबाचा पण मोठा फोटो तयार करून आणचाल का? कार्तिकने ओवीला गच्च मिठी मारली आणि म्हणाला की हो बाळा. साधना एका साईडला उभी राहून हे सगळं पाहत होती. ती तिच्या डोळ्यातील अश्रू तिच्या पदराने पुसत होती आणि ती हळूच तिच्या मनात सारंगला म्हणाली, सारंग, अजिबात तुम्ही काळजी करू नका. तुमच्या लेकीला बापाचं प्रेम मिळत आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.